नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये नंदिनीने जीवाला असं काहीतरी सांगितलं आहे किंवा जीवाकडून असं काहीतरी मागितलं ज्याने जीवाच्या तोंडचं पाणीच पाळलं आहे आणि त्याच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. त्याच्या हृदयाचे मन जसं तुकडे तुकडे झालेले आहे. असं नंदिनीने नेमकं काय मागितलं आहे चला जाणून घेऊया. पण प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. होतं असं की जीवा मोठ्या उत्साहाने नंदिनीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोचतो. कॅफेमध्ये नंदिनीच्या आवडीचं खाणंही तो ऑर्डर करतो. जीवा नंदिनीला विचारतो की ती अजूनही रागवलेली आहे की तुझा राग नक्की कधी जाणार आहे मला सांग. नंदिनी म्हणते की नशीब जरी बदलता येत नसलं ना तरी निर्णय मात्र बदलता येतात. तसाच माझा रागही एक दिवस पळून जाईल. ती म्हणते की कधी काळी तिने डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला होता हे तुम्हालाही माहिती आहे आणि तिने आता तो निर्णय बदलला आहे. तो निर्णय बदलला म्हणल्यावरती जीवाला खूप आनंद होतो. जीवाला वाटतं निर्णय बदलला म्हणजे नंदिनी पुन्हा घरी राहायला येते की काय. पुढच्या 3 महिन्यात जो आपला घटस्फोट होणार होता ना तो आता होणार नाही आहे. आता हा शब्द जेव्हा जीवाच्या कानावरती पडतो तेव्हा जीवाला खूप आनंद होतो. तो म्हणतो थँक्यू नंदिनी, थँक्यू. मला माहीत होते माझे नंदू मला अशी कधीच सोडून जाणार नाही. नंदिनी म्हणते थोडे पेशंट धरा, मी काय सांगते ते पूर्ण ऐका. जीवा म्हणतो आता मला काही ऐकायचं नाही. माझी भूक ताण सगळं काही आता हरवून गेलेली आहे. जीवाला इतका आनंद होतो की जीवा त्या कॅफेमध्ये ना आनंदाने जसं काही उड्याच मारू लागतो. देवाचे खूप आभार मानतो. तेव्हा नंदिनी त्याच्या भोळा सोडण्यासाठी ती त्याला म्हणते 3 महिने नव्हे तर आता मला तातडीने हा घटस्फोट हवा आहे. मी फास्ट ट्रॅकवरती घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते सांगण्यासाठीच आज मी तुम्हाला येथे बोलवलं आहे. आता हे ऐकल्यावरती मात्र जीवाला म्हणजे खूपच आश्चर्याचा धक्का बसतो की बाबा हिने असं का केलं. मी हिच्यासाठी एवढं करतोय तरी हिला घटस्फोट का हवा आहे. तेव्हा जीवाच्या पायाखालची अक्षरशः जमीनच सरकते. तो आहे त्या स्थितीमध्ये पुन्हा खुर्चीवरती येऊन बसतो. जीवा नंदिनीला म्हणतो अगं तू हे काय बोलते, तुला कळतंय का. अगं तू जो निर्णय घेतो ना तो आपल्या दोघांसाठी खूप चुकीचा आहे. नंदिनी म्हणते नाही, मी सर्व विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. जीवा म्हणतो अगं आता काव्य आणि माझ्यामध्ये असं काही नाही, तू असं का म्हणतेस. जीवा तिच्या हातापाया पडतो. तेव्हा ती त्याचा हात झटकते. नंदिनी म्हणते की माझ्या बहिणीचं सुख मी हिरावलं आहे आणि आता मला तिला दुःखी अजिबात बघायचं नाही आहे. माझ्या मनामध्ये नेहमी एक भावना राहील की मी काव्याचं सुख हिसकावून माझं सुख निर्माण केलं ते मला करायचं नाही आहे. जीवाला नेमकं काय बोलावे हे सुचत नाही पण तो तरीही प्रयत्न करत असतो तिला समजून सांगण्याचा. तो तिला भूतकाळात जायला सांगतो आणि म्हणतो की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जर त्याने त्याचा भूतकाळ आणि काव्याबद्दल जर सांगितलं असतं तर तिने नेमकं काय केलं असतं. नंदिनी म्हणते की तिने त्यावेळी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असता. तेव्हा जीवा म्हणतो की जर असं झालं असतं ना तर काव्य आणि मी आयुष्यभर अविवाहित राहिलो असतो. कारण आमच्या मनामध्ये अशीच एक कुठंतरी खंत राहिली असते की आमच्या भावाने खूप काही केलं आहे किंवा काव्याला असं वाटलं असतं की माझ्या बहिणीने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. पार्थने कधीच लग्न केलं नसतं हे तुझ्या लक्षात येतं आहे का. आपण चौघंही कधीच सुखी झालो नसतो पण आज जे आहे ना त्यामध्ये आपण खूप सुखी आहोत. ही नंदिनी तुला का कळत नाही आहे. नंदिनी म्हणते मला सगळं कळतं आहे म्हणूनच मला हा डिवोर्स हवा आहे. जीवा पार नंदिनीच्या हातापाया पडतो पण नंदिनी काहीच जीवाचं ऐकत नाही. नंदिनी म्हणते की 16 डिसेंबरला तिने जे प्रोजेक्टरवरती पाहिले ते ती कधीच विसरू शकत नाही. तिचं म्हणणं असतं की जीवाने तिला कधीच त्याची मैत्रीण मानलं नव्हतं. नंदिनी म्हणते की मला आता फक्त मुक्ती हवी, मला ह्या बंधनामध्ये राहायचं नाही आहे. प्लीज तुम्ही मला या बंधनातून मुक्त करा. जर मला तुमचं कोणी मानलं असतं ना तर तुम्ही तुमच्या आणि काव्याच्या प्रेमाबद्दल याआधी मला सांगितलंही असतं. पण जीवा म्हणतो अगं मी सांगणार होतो पण त्यामुळे आपल्या चौघांचं आयुष्य बरबाद झालं असतं म्हणूनच मी काही बोललो नाही. तर इकडे दुसरीकडे ना देशमुखांच्या घरी पार्थसाठी एक पार्सल आलेलं असतं. त्यात काव्याने पाठवली असते पेस्ट्री. काव्या जेव्हा पार्थला फोन करते पण पार्थ काही तिचा फोन उचलत नाही, तो तिचा फोन कट करतो. तेव्हा काव्या डिलेवरी बॉयला फोन करून त्यांना फोनवर स्पीकरवर ठेवायला सांगते. काव्या आठवण करून देते की एकदा त्यांनीही तिच्यासाठी अशीच पेस्ट्री घेऊन आले होते. काव्य त्यांना अनेक भूतकाळातील गोष्टी आठवण करून देते पण पार्थ तरीही ती पेस्ट्री घेण्यासाठी नाकारच देतो. तेव्हा काव्या म्हणते की
मैत्रिणीचं प्रेम समजून तुम्ही ही पेस्ट्री घ्या. पार्थ नाही म्हणत असताना काव्या त्या डिलेवरी बॉयला एक आयडिया सांगते आणि त्या आयडियानुसार डिलेवरी बॉय तिथेच तो केक ठेवून येतो. त्यानंतर पार्थ तो केक नेतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. काव्या म्हणते, मला माहिती आहे की पार्थ देशमुख तुम्ही हा केक नक्कीच रात्री खाणार आहे. आता इकडे पार्थ आणि काव्याची गाडी तर रुळावरती यायला लागली. पण इथे आता जीवा आणि नंदिनीमध्ये नेमकं काय होईल पुढे हे सर्व जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.